नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्टडी फ्लो अपडेट्स। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। आपण सर्वजण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका म्हणजेच CSMCच्या गट क भरतीची तयारी करत आहोत। पण तुमच्या मनात नेहमी एक प्रश्न असतो की मी ज्या पदासाठी फॉर्म भरलाय तिथे नक्की किती कॉम्पिटिशन आहे, माझ्या कास्टमध्ये किती मुलांनी फॉर्म भरलेले आहेत। तर मित्रांनो, तुमची हीच शंका दूर करण्यासाठी आज आपण CSMC कडून आलेली अधिकृत आकडेवारी सविस्तर बघणार आहोत। जो ऑफिशियल डेटा आहे तो पाहणार आहोत। कोणत्या पदासाठी किती अर्ज आले आहेत, कॅटेगरीनुसार किती अर्ज आले आहेत आणि दिव्यांग तसेच माजी सैनिकांचे किती अर्ज आलेले आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ जो आहे अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर लगेचच सबस्क्राइब करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आपण नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याचबरोबर तुम्हाला ऑफिशियल डॉक्युमेंट्स किंवा हेही डॉक्युमेंट पाहिजे असेल तर व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा व्हिडिओच्या आधी जर तुम्हाला अपडेट मिळवायचे असतील तर studyflowupdates.in या वेबसाईटला वारंवार भेट देत रहा। मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्हाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा जो आहे अधिकृत तक्ता दिसत असेल। यामध्ये एकूण 11 वेगवेगळ्या पदांसाठी आलेले अर्ज दाखवलेले आहेत। चला तर मग एका पदाची सविस्तर माहिती घेऊया। सर्वप्रथम आहे ज्युनियर इंजिनियर, जे की सिव्हिल मधला आहे। सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन जर कुठं असेल तर ती या पदासाठी आहे। या पदासाठी एकूण 11,139 अर्ज आलेले आहेत। जर आपण कॅटेगरीनुसार पाहिलं तर ओबीसी मधून सर्वाधिक अर्ज आहेत 3171, ओपन कॅटेगरीमधून आहेत 2033, एससी मधून 2107, SEBC मधून 1125 आणि EWS मधून 407 अर्ज आलेले आहेत। म्हणजे सिव्हिल इंजिनियरसाठी ते तगडी फाईट असणार आहे। दुसरा आहे डेप्युटी फायर स्टेशन ऑफिसर। या पदासाठी तुलनेने खूप कमी अर्ज आलेले आहेत। एकूण 124 अर्ज आलेले आहेत, ज्यामध्ये ओपनचे 55 आणि ओबीसीचे 30 अर्ज याच्यामध्ये आलेले आहेत। तिसरा आहे असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर। मित्रांनो, या पदासाठी तर फक्त ओपन कॅटेगरीमधून 97 अर्ज आलेले दिसत आहेत, इतर कोणत्याही कॅटेगरीमध्ये इथं अर्ज दिसत नाहीयेत। चौथा आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट किंवा त्याला अतिक्रमण निरीक्षक म्हणलं जातं। इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची पसंती असलेलं हे दुसरं मोठं पद आहे। या पदासाठी एकूण 7182 म्हणजे 7182 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत। यामध्ये ओपनचे 1703 अर्ज आहेत, ओबीसीचे 1691 अर्ज आहेत, SC या प्रवर्गातील उमेदवारांचे 1343 आणि SEBCचे 736 अर्ज आलेले आहेत। इथेही चांगलं कॉम्पिटिशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे। पुढे आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर, स्वच्छता निरीक्षक। या पदासाठी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून 4156 अर्ज झालेले आहेत। यात सर्वात जास्त ओपनचे 1567 अर्ज आणि ओबीसीचे 1118 मधून अर्ज आलेले आहेत। पुढे आहे पशुधन पर्यवेक्षक, ज्याला लाईव्ह स्टॉक सुपरवायझर म्हणलं जातं। या पदासाठी एकूण 1092 उमेदवारांनी अर्ज केलाय। यात प्रामुख्याने ओपन कॅटेगरीमधून 688 आणि ओबीसी मधून 227 अर्ज आलेले आहेत। सातवं जे पद आहे ते आहे ड्रायव्हर ऑपरेटर। चालक पदासाठी एकूण 379 अर्ज आलेले आहेत। उद्यान सहाय्यक किंवा कृषी सहाय्यक म्हणलं जातं, म्हणजे गार्डन किंवा ॲग्रिकल्चर असिस्टंट, याच्यासाठी 264 अर्ज आलेले आहेत। इथे कॉम्पिटिशन थोडं मर्यादित आपल्याला पाहायला भेटणार आहे। पुढे आहे ट्रेसर, ज्याला अनुरेखक म्हणलं जातं। या पदासाठी 415 अर्ज आलेले आहेत। फायरमॅनसाठी एकूण 2937 मुलांनी यासाठी अर्ज केले आहेत। यात ओबीसी मधून 790, SC मधून 372 आणि ओपन मधून 407 तसंच NTD मधून 311 अर्ज आलेले आहेत। आणि शेवट आहे कॅशियर, ज्याला रोकपाल म्हणलं जातं। शेवटचं पद आहे कॅशियरचं। या पदासाठी सुद्धा चांगली चुरस आहे। एकूण 1756 अर्ज आलेले असून ओबीसीचे 413 अर्ज, ओपनचे 381 आणि SC प्रवर्गातील उमेदवारांचे 370 अर्ज आलेले आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या संपूर्ण गट क भरतीसाठी CSMC कडे एकूण किती अर्ज झालेले आहेत। तर मित्रांनो, सर्व 11 पदांचे मिळून एकूण 29,551 अर्ज दाखल झालेले आहेत। यामध्ये जर आपण दिव्यांग उमेदवारांचा विचार केला तर सर्व कॅटेगरी मिळून 279 दिव्यांग बांधवांनी अर्ज केलेले आहेत, ज्यात VI, OC, ID, HI अशा सर्वांचा समावेश आहे। तसेच स्क्राइब म्हणजेच लेखनिकची मागणी करणारे 72 अर्ज आहेत। आणि माजी सैनिक यांचा विचार केला तर संपूर्ण भरतीत माजी सैनिकांचे एकूण 962 अर्ज आलेले आहेत। तर मित्रांनो, ही होती CSMC भरतीची पोस्ट वाईज आणि कॅटेगरी वाईज अर्जाची सविस्तर आकडेवारी। आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण झाली असेल की सर, ज्युनियर इंजिनियरला 11,000 अर्ज आहेत, माझं कसं होणार। तर मित्रांनो, अजिबात घाबरून जायचं कारण नाही। ही आकडेवारी तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही आहे, तर तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवण्यासाठी आहे। तुम्हाला आता समजलंय की कॉम्पिटिशन कुठे जात आहे, त्यामुळे तुमचा अभ्यास आणि रिव्हिजन आता दुप्पट वेगाने सुरू करा। स्मार्ट स्टडी करा। शेवटी सिलेक्शन त्याचंच होतं जे शेवटपर्यंत टिकून राहतात आणि प्रामाणिकपणे अभ्यास करतात।
तुम्हाला या भरतीबद्दल किंवा इतर कोणत्याही भरतीबद्दल काही शंका, काही डाऊट्स असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आणि नक्की रिप्लाय देईलच. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत स्टडी ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, अशाच नवनवीन अचूक अपडेटसाठी सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मन लावून अभ्यास करा. ऑल द बेस्ट आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.